तीन षटकांची लढत पहिल्या सत्र पाहायला गेली तर गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहाल सातत्याने टीम जे की कुठचित संघाला पहिलं षटक टाकत असताना गोलंदाज रवी दाखल झालीत. स्टाकरला बॅटर दिलीप तुम्ही पाहाल दुसऱ्या नॉन स्टाकरला बॅटर रणजित सारमाळ विपक्षात बिग बॅटल रचत असताना गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहाल जे की कुठचित संघ पहिली लेडिंग एज पहिल्या विकेटचं पतन सारमाळ संघाला लागेल पहिला झटका. झालीत आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बॉल घेत तर पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी करणाऱ्या जे के गुडसे संघाच्या गोलंदाज रवीच्या माध्यमातून टाकलेला बॉल पहिल्या आला मैदानाच्या आतमध्ये एक दमदार फटका समोरच्या दिशेला खेचत असताना बॅट्समन विशालच्या बॅटमधून चौकार. बॅट्समन आणि या मॅच मध्ये पाहायला गेलं तर जवळपास 40+ टार्गेट तरी सेट करावं लागेल जय गणेश सारमाल टीमला, कारण या मैदानावरती चेसिंग मात्र निश्चितपणे होतीये. यावेळेला लॉफ्टेड हिट गॅप सिलेक्शन परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल झाला आणि जशी स्ट्राइक मिळत असताना पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक्स 4 रन्स दगावच्या वाटेने अर्थाच्या घडीला ही दोन फलंदाज आक्रमण करायला सुरुवात करतील ही मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण 3 षटकांची मॅच असेल. कम से कम 35-40+ टार्गेट सेट करावं लागेल. लॉफ्टेड हिट मिस्टामिक स्ट्रोक पुन्हा एकदा चुका होतील. जे के कुडचे संघाचा दिनेश यावेळेला चुका करत असताना जिथे विकेट येत होती तिथे आलाय नशिबाचा पलटवार. सातत्याने षटकार. अगदी 2 आल्या 2च्या मदतीने दापलकावरती भरपूर पद्धतीने 18 रन्स लगावले जात आहेत. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 8 धावा घेत असताना बॅटर धनेश टाकलेला बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड हिट सक्सेसफुल मिड ऑन झोनला कव्हर केलाय. अप्रतिम दर्जाचा फटका ठोकलाय पुन्हा एकदा. त्यावर मध्ये विचार करता 5 बॉल टाकलेत फक्त आणि फक्त 5 रन्स खर्च केलेत. यालाच म्हणतात कम बॅक. परंतु फुल टॉस बॉलला तब्दील केलाय. फाईन क्षेत्राच्या पलीकडे पंचांचा सिग्नल लाईन बीमर आणि सातत्याने ठोकलाय हा बीमर अर्थातच षटकार. आपण जर टॉस काय घेतला असता फील्डिंग. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. जाऊया थेट मैदानाच्या दिशेने तिथे जोडले जातील आमचे विके दादा शेवाळी सर. सोबत जाऊया रणजित रवींद्र. पहिला चेंडू आडव्या बॅटने क्रॉस लाईन फटकाला इतर चटका लागून चाललाय. चेंडू चाललाय मिडल ऑफ द बॅटने कलेक्शन. चेंडू सीमा पार. रवी यांच्या बॅट मध्ये घाघाती प्रहार. चेंडू सीमा पार षटकार. सर्व प्रेक्षकांचं मायबाप प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतो या मंडळाच्या वतीने ज्या ऑर्गनाइज बाय आई गवदी स्पोर्ट रास. दरम्यान नेक्स्ट बॉल रणजित यांचा. याला आडव्या बॅटने आणखी एक तडाखा. चेंडूला पाठवले पार्किंग लॉट मध्ये. हे सिरीज अर्धा डझन रन देऊन जातील. ह्यूज मल्टी हिट 6 धावा षटकार. त्यानंतर कमबॅक करतोय रणजित बांगारे. दरम्यान नेक्स्ट बॉल रणजित रवींद्र हिंदोळा. यावेळी सुद्धा मोठा प्रहारी फटका टॉप आहे. चेंडू आकाशाला गवस निघालतोय. आमच्या मंचाला 6 मिनिट. चेंडू तिसरा ब्लास्ट आणखी एक येतोय. दरिदार स्ट्रोक षटकार 6 धावा. काय तळपलेली पाहायला मिळतीये. 12 बॉल 20चं समीकरण पाहायला मिळतंय. ओहो दिशा दाखवून दिली आहे. आउटफील्ड खूपच ते चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन रिदमले हा येतोय. कलात्मक स्ट्रोक चौकार 4 धावा. लाजवाब फटकीबाजी पाहायला मावल आणि 16चं समीकरण पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय. ओहो यावेळी सुद्धा नक्कीच थांबणार नाही चेंडू. लॉंग लेगच्या दिशेला चाललाय दणदण करत. आणखीन एक दुसरा हल्ला चढवला जातोय आकाश हिंदोळच्या बॅट मधनं. हा चौकार 4-30. आता मात्र 3-3चं समीकरण. 3 बॉल 3 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धाब्याची गरज. हृदयाची धडधड काल जर ठोका वाढवणारा सामना. ओहो दिशा दाखवून दिली. कलात्मक स्ट्रोक. चेंडू रावणाला विजयाचा शिल्पकार ठरतोय जे के कुडशा टीम आणि विजयी फटका. अभिनंदन. प्रयत्न केले परंतु मात्र कमी पडले मित्रांनो. जय गणेश सारमाल टीम हार्डलक या स्पर्धेत भाग घेतला. तुमचं सुद्धा विशेष आभार आणि नक्कीच अभिनंदन टीम जे के कुडशेत. नेक्स्ट राऊंड मध्ये धडक मारलेली आहे. थँक्यू.